वळ्यात पुढच्या बातमीकडे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया यांच्या पाठोपाठ आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून शासन आदेश काढल्याचा आरोप कुंभार यांनी केलेला आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं ट्विट माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलं. जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव झालेले नाहीत ते ठराव पुढे आलेले आहेत आणि ते पारित झाले असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. शिवाय या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्यामध्ये तथ्य असल्याचं ट्विट करत माहिती विजय कुंभार यांनी दिली. माझ्यासोबत स्वतः विजय कुंभार सर आहेत. सर, काय सांगेल एकंदरीत तुम्ही जे ट्विट केले त्यामध्ये कितपत तथ्य आहे की जे काही त्यावेळेस घडलं होतं? मी केलेल्या ट्विटमध्ये 100% तथ्य आहे. कारण मंत्रिमंडळामध्ये जे ठराव मंजूर झालेले नाहीत ते मंजूर झाल्याचं भासून कृषी खात्याचा एक आदेश काढण्यात आला. हा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. तो सत्य असल्याचं मलाही आढळून आलेलं आहे. परंतु ही काही पहिली गोष्ट नाही. यापूर्वीही आरोग्य खात्याचं असं ज्यावेळी टेंडर निघालं ॲम्ब्युलन्सचं त्यावेळेलाही जे मंत्रिमंडळात ठराव मंजूर झाले नाहीत ते बसून कार्यादेश काढला होता. आणि या सगळ्या गोष्टी ह्या एकूणच राज्यघटना असेल किंवा मंत्रिमंडळाचा कारभार आहे या कशा पद्धतीने चालत आहेत, राज्यघटनेप्रमाणे कशा चालत नाहीत हे दाखवणारे आहेत. खरं तर जे अधिकारी आहेत ज्यांना लाखो रुपये पगार मिळतो, ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असतं त्यांनी अशा गोष्टी थांबवणं गरजेचं असतं. परंतु ते याच्यामध्ये सामील झालेले दिसतात. त्याच्यामुळे मंत्रिमंडळात ठराव मंजूर न होताही त्या प्रस्तावांची पुढे अंमलबजावणी झाल्याचं दिसून येत आहे. हा खरं तर राज्यघटनेच्या विरोधात तर आहेच, परंतु हा फौजदारी गुन्हासुद्धा आहे आणि याच्यावर कारवाई या अधिकाऱ्यांनी आणि हे जे मंत्री आहेत त्यांनी केली पाहिजे. आता मंत्री कदाचित अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतील, परंतु केवळ अधिकाऱ्यांचा दोष नाही तर मंत्र्यांचाही तो दोष आहे असं याच्यामध्ये दिसून येतं. नक्कीच आपण पाहिले तर सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे. नक्की हे कधी होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे.